वरणगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 आज माघारीचा शेवटचा दिवस असल्यामुळे कोण कोण माघार घेतं याकडे विशेष लक्ष लागून होते। निवडणूक अधिकारी अतुल पुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी सज्ज झालेले होते। काही नगरसेवकांनी तर काही नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी काहींनी अपेक्षित तर काहींनी अपेक्षित तर काहींनी धक्कादायक अशी माघार घेतलेली आपणास आज दिसून येत आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती देणार आहोतच। कुठल्या उमेदवारांनी आपली माघार घेतलेली आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत। उमेदवारांच्या प्रतिनिधींकरता सूचना आहे, बरोबर 3 वाजता माघारीची वेळ आपली समाप्त होणार आहे। अद्यापपर्यंत ज्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत अशा सर्व उमेदवारांना जर माघारी घ्यायची असेल तर केवळ 1 मिनिट शिल्लक आहे। बरोबर 3 वाजता हे दरवाजे बंद केले जातील आणि माघारीची मुदत संपुष्टात येईल, याची सगळे उमेदवार आणि प्रतिनिधी यांनी नोंद घ्यावी। नमस्कार मित्रांनो, नमस्कार, आदाब। वरणगावचा A1 संग्राम या सदरामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। आज माघारीची शेवटची मुदत होती, दुपारी 3 वाजेला माघारीची मुदत असल्यामुळे अनेक माघार घेणाऱ्यांची तर धावपळ दिसून आली। त्यावेळी अक्षरशः जत्रेचं वातावरण होतं। आता मात्र माघारीची मुदत संपलेली आहे। अनेक उमेदवारांनी कोणी आनंदामध्ये, कोणी समर्थनामध्ये, तर कोणी भावनेच्या भरात, तर कोणी कुठल्या तरी दबावात वेगवेगळ्या उमेदवारांनी ही माघार घेतलेली आहे। सर्वात महत्त्वाचे 2 मुद्दे आहेत की वरणगाव नगर परिषद या निवडणुकीमध्ये एकही उमेदवार हा बिनविरोध झालेला नाही, म्हणजे सर्वच्या सर्व 20-21 वार्डांमध्ये मतदान होणारच आहेत। आणि नगराध्यक्षपदामध्ये सुद्धा 3 लोकांनी माघार घेतलेली आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जावेद शहा आहेत, त्याच्यानंतर रुक्मिणी काळे आहेत आणि तिसरे जितेंद्र झोपे, अशा 3 लोकांनी नगराध्यक्षपदातून माघार घेतलेली आहे। त्याच्यामुळे 11 पैकी आता उर्वरित 11 पैकी 3 दावेदार गेलेले आहेत आणि उर्वरित 8 लोकांमध्ये आता ही निवड होणार आहेत। नक्कीच नगराध्यक्षपदाची निवडणूक ही मोठी चुरशीची, उत्कंठेची होणार आहेत। याच्यामध्ये प्रामुख्याने श्यामलताई आहेत, राजू दादा आहेत, सुनील दादा आहेत, असे अनेक दिग्गज मंडळी आहेत। त्यांचं राजकीय अस्तित्व, राजकीय प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे। आणि इंडिया 365 लाईव्ह या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण वेळोवेळी निवडणुकीसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचवणार आहोत। पण त्याच्यासाठी गरज आहे आपण इंडिया 365 लाईव्ह या वृत्तवाहिनीला यूट्यूबला सबस्क्राईब करा, जेणेकरून निवडणुकीसंदर्भात जास्तीत जास्त परफेक्ट माहिती, शार्प माहिती, योग्य माहिती आणि वेळेवर माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल। धन्यवाद।